नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता जे 22वा PM किसान योजनेचा जो हप्ता आहे ना, त्याच्या शासन स्तरावर काय चाललेले आहेत आता हालचाली झालेल्या आहेत आणि मग हालचाली चालू असल्या कारणानं आता शेतकऱ्यांना काय होणार आहे, लवकरच ₹2000 जो हप्ता आहे तो 22वा PM किसान सन्मान निधी योजनेचा तो काय होणार आहे, वर्ग केला जाणार आहे. त्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. तत्पूर्वी ज्यांच्या काही अकाउंटची अडीअडचण असेल, त्यानंतर कोणाचं बँक आधार लिंक नसेल, त्यानंतर मोबाईल लिंक नसेल, काहींची KYC पेंटिंग दाखवत असेल, आहे का नाही, काहीचं रिजेक्ट, काहीच्या पाठीमागं मध्यंतरी बऱ्याच शेतकऱ्यांचे PM किसानचे रिजेक्ट झालेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये काही बरेच नियमही त्याच्यात लावलेले आहेत. त्यानंतर मग घरातलं एकच व्यक्तीलाही आता PM किसानचा हप्ता देण्याचा काय निर्धार केलेला आहे. त्यामुळं काहींचे हप्तेही पाठीमागं बंद पडलेले आहेत. असं हे काय केलेलं आहे, नियम अटी वगैरे लावलेले आहेत. मग ते घरात किती व्यक्ती, मुलं, त्यानंतर पती पत्नी आहे का नाही, ते घरातील मग एकाच व्यक्तीला काय होणार आहे, आता PM किसान हप्त्याचा लाभ मिळणार आहे. ही एक आता शासन स्तरावर काम चालू आहे. त्यानंतर मग आता ह्याला आपलं जे फार्मर IDच्या साहाय्याने काय केलं जाणार आहे, ते चेक केलं जाणार आहे आणि मग नंतर मग ते घरातील जे एकच व्यक्ती आहे त्याला तो लाभ मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता जो लाभाचा प्रश्न आहे तो ₹2000 जे आहेत PM किसानचे 22वी इन्स्टॉलमेंट, तर ते या शेतकऱ्याला भेटणार आहे की त्यांनी जे शेतकरी आहेत, महाविस्तार ॲप AI ॲप आहे ते काय करायचं आहे, आपलं लॉग इन करून ठेवायचं आहे फार्मर IDनी. तरच तुम्हाला काय होणार आहे, PM किसान योजनेचा 2000चा जो हप्ता आहे ना, तो भेटणार आहे. तुम्ही जर ते महाविस्तार ॲप जर डाउनलोड नाही केलं, तर तुमचा हप्ता काय होऊ शकतो, होल्ड होऊ शकतो. म्हणजे तात्पुरता थांबू शकतो. त्यामुळं मग जेवढे शेतकरी असतील महाराष्ट्रामधले, तर एवढ्या सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, महाविस्तार ॲप हे प्ले स्टोअरवरून काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड करून मग काय करायचं आहे, फार्मर IDच्या साहाय्याने आपलं लॉग इन करायचं आहे. मग फार्मर IDच्या साहाय्याने लॉग इन केल्यानंतर मग तुम्हाला हप्त्याचं काय होणार आहे, वर्ग केला जाणार आहे. म्हणजे येणारा हप्ता जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे. कारण तसं सक्त सूचना काय केलेल्या आहेत, शासनाने काढलेल्या आहेत. काही काय करायचं आहे, जे शेतकरी PM किसान धारक आहेत, ज्यांना PM किसानचा हप्ता काय आहे रेग्युलर चालू आहे, अशा सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, महाविस्तार ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्या ॲपमध्ये मग शेतीविषयक सल्ला वगैरे, तुमचं पिकाचं सगळं काय करायचं, फवारणी वगैरे सर्व सर्व काय माहिती काय केली झाली, कीड नियंत्रण म्हणा, रोगाचं काय सर्व माहिती, औषधं वगैरे, आहे का नाही, कोणत्या पिकाला कोणते औषधं फवारायचे, हे सर्व गोष्टी काय केल्या जातात, त्यामध्ये सांगितले जातात महाविस्तार ॲपमध्ये. आणि मग कृषी विभागाच्या मार्फतही काय केलं जातं, सर्वांना सल्ला दिलेला आहे. आणि त्यानंतर सर्वांना सर्व शेतकरी जे आहेत PM किसान धारक, त्यांनाही सांगितलेलं आहे की महाविस्तार ॲप फार्मर IDने तुम्ही काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे इन्स्टॉल करून तुमच्या मोबाईलमध्ये. आणि मग त्याचा काय करायचं आहे, तुम्ही माहिती घ्यायची आहे. त्याच्यामध्ये शेतीविषयक सल्ला काय करत आहे भेटत आहे. अद्याप ज्या शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲप इन्स्टॉल केलं नसेल, त्यांनी तात्काळ काय करायचं आहे, इन्स्टॉलेशन करून घ्यायचं आहे. आणि मग येणारा जो हप्ता आहे ना, शासन स्तरावर आता हालचाली चालू झालेल्या आहेत. लवकरच PM किसानचे ₹2000चा हप्ता आहे ना, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये काय केला जाणार आहे, वर्ग केला जाणार आहे. मग त्याआधीच आपला हप्ता बंद पडू नये, हप्ता होल्ड होऊ नये, त्यासाठी काय करायचं आहे, महाविस्तार ॲप आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून घेऊन फार्मर IDने लॉग इन करून ठेवायचं आहे, की पुढील अडीअडचण दूर होण्यासाठी, हप्ता सुरळीत आपल्या अकाउंटला येण्यासाठी महा-DBT थ्रू हप्ता येत आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळं मग काय करायचं आहे, महाविस्तार ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. ज्यांना काय अत्यावश्यक सल्ला वाटत असेल, तर त्याच्यामध्ये शेतीविषयक सल्लेसुद्धा आहेत. तुम्ही ते वाचू शकता, त्याची माहिती घेऊ शकता, त्या पद्धतीने शेतीही करू शकता. शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे, ते एक विकसित केलेलं महाविस्तार ॲप आहे. आणि मग सर्वच शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, ते आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवायचं आहे. तरच तुम्हाला काय होणार आहे, PM किसान योजनेचा 22वा हप्ता काय होणार आहे, मिळणार आहे. तुम्ही जर ह्या ॲपकडे दुर्लक्ष केलं,
तर तुमचा हप्ता काय होऊ शकतो, बंद होऊ शकतो. कारण आता खूप नियम, अटी वगैरे काय लावलेले आहेत. घरामध्ये जास्तीचे लोक असतात. कधी काही 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 कुटुंबामध्ये राशनवर 4-3 लोक असे काय करत आहे, पी एम किसान योजनेचा हप्ता उचलत आहेत. पती-पत्नी आहेत, 18 वर्षाच्या आतील मुलं आहेत, त्यानंतर म त्यापेक्षाही मोठाले हे आहेत, व्यक्ती आहेत. असे सर्वांचे हप्ते काय व्हायला लागले, आता होल्ड व्हायला लागलेले आहेत. पी एम किसान योजनेतून ते पी एम किसान सन्मान निधी योजनेतून ते काय केले आहेत, बाद केले जाणार आहे. तर त्याचं व्हेरिफिकेशन खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि लवकरच मग त्यांचे हप्ते काय होणार आहेत, स्टॉप होणार आहेत. त्यामुळं मग तुम्ही लवकरात लवकर महाविस्तार ॲप काय करायचं आहे, डाउनलोड करून ठेवायचं आहे, की जेणेकरून आपल्याला येणारा हप्ता तो जो आहे तो सुरळीतपणे आपल्या खात्यावर काय होणार आहे, जमा होणार आहे. कारण शासन नवीन-नवीन काय करत आहे, नियम, अटी वगैरे लावत आहे. पहिल्यांदा सुरुवातीला ह्या अशा काही नियम, अटी नव्हत्या. पती-पत्नीची एकालाच हप्ता भेटेन अशी अट वगैरे नव्हती. त्यानंतर मुलांची ही अट नव्हती. कुटुंबातील एकाच व्यक्तीला पी एम किसानचा हप्ता भेटेन अशी अट नव्हती. पण जसं-जसं अलीकडचा काळ पुढं येईल तसं-तसं काय करत आहे, नवनवीन अटी, नियम वगैरे काढत आहे आणि त्यामुळं मग आपल्याला जे पी एम किसान धारक आहेत त्यांनी काय करायचं आहे, तत्पर राहायचं आहे. जेणेकरून मग हे जे सांगितलेले आपल्याला नियम, अटी आहेत त्या काय करायच्या आहे, फॉलो करायच्या आहेत. त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, चालायचं आहे. तरच आपल्याला काय होणार आहे, पी एम किसान योजनेचा जे मानधन आहे ना, ते काय होणार आहे, हप्ता मिळणार आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. कारण आपला हप्ता जो आहे तो आपण जर हे नियम, अटी वगैरे जर नाही फॉलो केल्या, जर नाही त्याच्याकडे लक्ष दिलं तर आपला हप्ता 100% बंद पडू शकतो. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. हे सक्त सूचना अशा काय केलेल्या आहेत, शासनामार्फत फिरत आहे. तुम्ही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून काय केलेलं आहे, पाहत आलेला आहात. त्यामुळं मग सर्वांनी काय करायचं आहे, महाविस्तार ॲप काय करायचं आहे, डाउनलोड करून ठेवायचं आहे. ते फार्मर आय डीने लॉग इन करायचं आहे. OTP बेसवर काय करायचं आहे, फार्मर आय डीने लॉग इन करून ठेवायचं आहे. तरच तुम्हाला काय होणार आहे, पी एम किसानचा 2000 रुपयाचा हप्ता जो आहे ना, तो काय केला जाणार आहे, तुमच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे आणि लवकरच हे पी एम किसानचे 22वी इन्स्टॉलमेंटचे पैसे तुमच्या खात्यावर येणार आहेत. धन्यवाद.